नमस्कार. आज 6 जानेवारी 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार. UGCची नवीन नियमावली जाहीर झालेली आहे. प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क ठरवण्याचे देखील परदेशी जे विद्यापीठ वगैरे भारतात येणार आहेत त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. 2006 पासून आपण जे परकीय विद्यापीठ आहेत किंवा दुसऱ्या देशातील जे विद्यापीठ वगैरे आहेत त्यांना भारतामध्ये स्थायी होण्यासाठी किंवा भारतामध्ये विद्यापीठ वगैरे स्थापन करण्यासाठी परमिशन देण्याबाबतचं आपण विचार करत आहोत. परंतु झालं असं की 2020 मध्ये आपण काय आणली, नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली. नवीन एज्युकेशन पॉलिसी आणल्यानंतर आपल्याला पहा, एक क्रेडिट बेस्ड सिस्टीम वगैरे आणलेली आहे आपण. ओके, म्हणजे आता क्रेडिट बेस्ड सिस्टीम आल्यानंतर काय होतं, आता ही USA मध्ये आहे. ओके, USA मधील शिक्षण, त्यानंतर हे ब्रिटनमधील शिक्षण. ओके, अशा पद्धतीने मी थोडंसं तुम्हाला समजण्यासारखे नकाशे काढतोय. ओके, हा आहे इंडिया, त्यानंतर इथे आहे ब्रिटन व इथे आहे USA. ओके, मग आता पहा, आपण क्रेडिट बेस्ड सिस्टम केलेला आहे 2020 पासून. क्रेडिट बेस्ड सिस्टम म्हणजे काय, तर आपल्याला आपले गुण तर भेटणारच आहेत, म्हणजे मार्क पर्सेंटेज तर भेटणारच आहेत, यासोबतच क्रेडिट भेटतील. क्रेडिटचा फायदा काय होईल पहा, तर USA मध्ये किंवा ब्रिटनमध्ये जर तिथे क्रेडिट वगैरे क्रेडिटची सिस्टीम वगैरे जर चालत असेल तर आपण डायरेक्टली पर्सेंटेज तिथं चालत नसतील तर तिथं क्रेडिट जर चालले. ओके, मग क्रेडिट आपण डायरेक्टली त्यांच्या बरोबरीने क्रेडिट वगैरे देऊ. म्हणजे आपला एखाद्या विद्यार्थ्याला इथे तो शिकत आहे, मग त्याला जर बाहेरच्या देशामध्ये वगैरे जाऊन जर शिकू वाटलं, मग तिथं जर पर्सेंटेज चालत नसतील तर त्याला क्रेडिटमध्ये वगैरे आपल्या पर्सेंटेजचं रूपांतर कशात, क्रेडिटमध्ये वगैरे करून घ्यावं लागतं. मग यासाठी काय केलेली आहे सरकारने ऑलरेडी, म्हणजे आपण डायरेक्टलीच क्रेडिट बेस्ड सिस्टीम वगैरे आणलेली आहे. मग याचं तुम्ही ब्रिटनमध्ये जा किंवा USA मध्ये जा, डायरेक्टली तुम्हाला काय होईल, क्रेडिट बेस्ड तुमचं जे प्रमाणपत्र वगैरे मिळेल मार्क मेमो, त्यावरती डायरेक्टली क्रेडिटच असतील अवेलेबल. ओके, मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला नवीन डॉक्युमेंटची वगैरे काही गरज पडणार नाही. यामुळे काय झालं, जे शिक्षण वगैरे आहे ते सहज आणि सुलभ वगैरे उपलब्ध झालेलं आहे. मग आणखीन एक पॉझिटिव्ह पॉईंट झाला नवीन एज्युकेशन पॉलिसीचा. पहा, आपण काय म्हटलं की आपल्याला जे शिक्षण आहे, कारण पहा आपण जर पाहिलं खऱ्या अर्थाने तर अगदी आपले पूर्वीचे नालंदा विश्वविद्यालय, ओके, म्हणजे असे प्राचीन काळामध्येच आपल्याकडे भरपूर विद्यापीठ वगैरे होते. ओके, मग त्याचाच अर्थ असं केला आपण की प्राचीन भारतातील जे विद्यापीठ वगैरे भारतात होते, किंवा आपण असं म्हणू शकतो डायरेक्टली की जे प्राचीन भारत होता आपला, तो काय होतं, विद्येचं माहेरघर होतं. ओके, प्राचीन भारतातील विद्यापीठांची वगैरे तुम्ही अगदीच बौद्ध काळातील वगैरे नावं सांगू शकता. ओके, मग तेथील मग त्यांना परत एकदा रिवाईव्ह करण्यासाठी किंवा भारत जो हे होता, म्हणजे विद्येचं माहेरघर वगैरे जे होतं त्याला आपण परत रिवाईव्ह वगैरे करायचं आहे. याच उद्देशाने भारताने काय केलं की मग आता परकीय जे विद्यापीठ आहेत त्यांना पण भारतात वगैरे येण्याची मुभा द्यावी. ओके, मग पहा, त्यांनी भारतामध्ये येतील का, जर त्यांना म्हणजे त्यांना डायरेक्टली जर यायचं असेल तर त्यांना काहीतरी प्रलोभन वगैरे द्यावं लागेल. मग त्यामुळे त्यांना काय म्हटलं आपण की शुल्क ठरवण्याची मुभा त्यांनाच दिलेली आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पण त्यांनाच दिलेली आहे. म्हणजे पहा, आता आपला भारतीय म्हणजे भारतातील जे विद्यापीठ वगैरे असतील त्यांना आपण डायरेक्टली फीस किती असेल, ओके, त्याबद्दल निर्बंध वगैरे लावून ठेवलेले आहेत. त्यानंतर काय, आरक्षण, रिझर्वेशन एवढे एवढे, म्हणजे ST जर एखादा विद्यार्थी असेल तर त्यांना 7% 7.5% जे आरक्षण आहे तेवढं असायलाच पाहिजे. OBCचे असतील तर 27% आरक्षण असायलाच हवं तुमच्या विद्यापीठात, असं आपण तिथं निकष लावून दिलेले आहेत. परंतु हे जर असं जर ठेवलं आपण तर परकीय विद्यापीठ म्हणजे USA मधून एखादा विद्यापीठ वगैरे भारतात येईल का, व त्याला इथं येऊन म्हणजे त्याला तेवढंसं म्हणजे चान्सेस वाटतील का की आपल्याला इथं म्हणजे आपलं बिझनेस वगैरे चालेल किंवा एज्युकेशन वगैरे इथं एक्सपांड वगैरे होईल. ओके, तर ते अगदी होणार नाही. यामुळे काय केलं UGCने, हे अगदीच बेस्ट आहे पहा, तर UGCने अगोदरच त्यांचे म्हणजे मानसिकता वगैरे ओळखलेली आहे की म्हणजे जर बाहेरच्या देशात एखादा बिझनेस वगैरे जर आपल्याकडे जर आणायचा असेल तर त्यांना काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं. म्हणजे टॅक्समध्ये वगैरे आपण काय करतो, त्यांना प्रलोभन देतो. ओके, अगदी त्याच बेसिसवर आपण काय म्हटलं की आता बाहेरचे विद्यापीठ वगैरे येऊ द्यात, अमेरिकेतील भारतात येऊ द्यात किंवा ब्रिटनमधील भारतात वगैरे विद्यापीठ येऊ द्यात. यामुळे काय आल्यानंतर त्यांना काय आपण दिलेलं आहे, तर प्रवेश प्रक्रिया, जे रिझर्वेशन वगैरे आहे तिथे रिझर्वेशन वगैरे लागू होणार नाही त्या विद्यापीठामध्ये. त्यानंतर शुल्क ठरवण्याची पण त्यांनाच मुभा आहे. ओके, म्हणजे जर शुल्क त्यांना किती का म्हणजे किती पण रुपये त्यांनी ठेवू शकतात, म्हणजे ते सर्वस्वी त्यांच्या मनावर वगैरे असेल. ओके, असं आपण तिथं 2-4 अटी वगैरे टाकून, म्हणजे काहीच अटी वगैरे तिथं टाकलेलं नाही. म्हणजे जास्त करून तर त्यांना आपण काय बंधनमुक्त वगैरे केलेलं आहे. परंतु हे बंधनमुक्त फक्त परकीय विद्यापीठांना असेल, भारतीय विद्यापीठांना वगैरे हे बंधन असतीलच. ओके, त्यांना ते बंधने वगैरे स्वीकारावेच लागतील. यासोबतच पहा, UGCने आपण काल म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आलेली होती की UGCने नवीन गाईडलाईन्स वगैरे जारी केली होती की कशाबद्दल, तर
फंड, ओके, जर फंड वगैरे जर मिळवायचे असतील तर नॅकची म्हणजे नॅकचं मूल्यांकन वगैरे गरजेचं आहे. मग हे पण त्यांनी पण ते तिथे पण लागू ठेवलेलं आहे की नॅकचं मूल्यांकन वगैरे बंधनकारक आहे त्यांना पण. म्हणजे ज्या पद्धतीने स्वच्छता, महिला सुरक्षता वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पण तिथं पाळणं वगैरे अगदी गरजेचं आहे. यासोबतच पहा आणखीन त्यांनी म्हटलेलं आहे की ऑनलाईन एज्युकेशन वगैरे ते चालू करणार नाहीत. म्हणजे पहा आता अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर एक ब्रिटनमधील विद्यापीठ आहे, ओके, ब्रिटनचं विद्यापीठ आहे व त्यांनी फक्त भारतामध्ये एक ऑफिस खोललं, ओके, फक्त एक भारतामध्ये ऑफिस तयार केलं व त्यांनी फक्त ब्रिटनमधूनच डायरेक्टली ऑनलाईन जर शिक्षण देत असतील तर हे चुकीचं आहे. ओके, हे ऑनलाईन वगैरे त्यांना म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन वगैरे देता येणार नाही असं डायरेक्टली UGCने ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे आता कोविड वगैरे आल्यानंतर तसं आपण ठीक आहे, म्हणजे एखादी वेळेस नियमामध्ये बदल करू शकतो, परंतु ऑनलाईन डायरेक्टली दुसऱ्या देशातून आपल्याला ऑनलाईन वगैरे शिक्षण घेता येणार नाही त्या विद्यापीठानं असं डायरेक्टली म्हटलेलं आहे. यासोबतच पहा आता विद्यापीठ म्हटल्यानंतर तिथं स्टाफ वगैरे लागतो, शिक्षक वगैरे लागतात. मग तेथील शिक्षक स्टाफ वगैरे जर ठेवण्याचा पण मुद्दा जर आला तर त्यांना आपण डायरेक्टली म्हटलेलं आहे की तुम्हाला जशा पद्धतीने भारतातील शिक्षक घ्यायचे असतील तर भारतातील घ्या किंवा बाहेरून देशातून आणायचं असेल तर बाहेरून देशातून आणा. ओके, सर्वस्वी त्यांच्यावरती जबाबदारी वगैरे ठेवलेली आहे. म्हणजे जास्त स्वातंत्र्य वगैरे दिलेलं आहे. स्वातंत्र्य दिल्यामुळे काय होतं, त्यांना प्रलोभन वाटतं की आपण भारतामध्ये पण आपलं एक बिझनेस वगैरे जे आहे किंवा जे आपलं शिक्षणाचं तंत्र वगैरे आहे ते एक्सपांड वगैरे करावं, त्यासाठी ते येऊ शकतील असं आपलं इथं मत मांडता येतं. यामुळे आपल्याला फायदा काय होईल पहा, भारताला फायदा काय होईल तर आता ही इंडिया आहे. आता आपण पाहिलेलं आहे युक्रेनमध्ये आपले काही MBBS साठी वगैरे भरपूर म्हणजे विद्यार्थी वगैरे जातात. त्यानंतर चायना आहे, ओके. आपल्याला जेव्हा रशिया युक्रेन युद्ध झालं तेव्हा आपल्याला समजलं की आपले मेडिकलला स्टुडंट बाहेर भरपूर गेलेले आहेत. अगदी त्याच बेसिसवर आपल्याला इथं डायरेक्टली सांगता येईल की जे बाहेर जाण्याचे विद्यार्थी वगैरे प्रमाण आहे ते आपण अगदी कमी होईल. यामुळे काय होतं पहा, बाहेर विद्यार्थी गेल्यानंतर आपलं जे रुपया आहे ते रुपया कुठं डॉलरची मागणी जास्त वाढते. रुपया आपण म्हणजे आता पहा युक्रेनमध्ये गेल्यानंतर आता युक्रेनचं जे चलन असेल किंवा चायनाचं जे चलन असेल त्या चलनाची मागणी वाढते व रुपयाचं जे मूल्य आहे ते तिथं कमी होतं. ओके, म्हणजे समजते ना तुम्हाला रुपयाचं मूल्य आणि डॉलरचं मूल्य वाढवण्यामध्ये फरक कशा पद्धतीने होत आहे. डॉलरचं मूल्य कारण आपले जे हे आहेत म्हणजे आपले जे विद्यार्थी वगैरे ते दुसरीकडे म्हणजे अमेरिकेत वगैरे जातात शिक्षणासाठी, मग तिथे गेल्यानंतर ते डॉलरची मागणी करतात व रुपया त्यांच्याजवळ असतो. मग प्रॉब्लेम काय होतो, डॉलरची मागणी वाढल्यानंतर रुपयाचं मूल्य आपोआप कमी होतं. हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. कशामुळे म्हणजे 2022 मध्ये आपल्याला माहिती आहे की रुपयाचं मूल्य पडत होतं, तेव्हा मी हे मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत वगैरे घेऊन तुम्हाला अगदी बेस्टरित्या समजवलेलं होतं. ओके, मग अगदी तोच सिद्धांत तुम्ही इथं पण वापरून पहा. मग यामुळे काय होतं, रुपयाचं अवमूल्यन पण इथं आपल्याला होत आहे व आपलं जे हे आहे म्हणजे फॉरेन रिझर्व्ह वगैरे आहे, फॉरेक्स रिझर्व्ह आपण त्याला म्हणतो, ते पण आपलं कमी होताना दिसतं. यामुळे काय होतं पहा, आता एज्युकेशन सिस्टीम म्हणजे आपले विद्यार्थी बाहेर जात होते म्हणून हे प्रॉब्लेम झाला. मग आता आपण त्या विद्यापीठांना जर भारतात आणलं तर हे विद्यार्थी बाहेर वगैरे जातील का, तर जाणार नाहीत. त्यामुळे काय होईल, भारताचं फॉरेक्स रिझर्व्ह वगैरे जे आहे ते कमी लागेल. ओके, म्हणजे आपले विद्यार्थी इथं सुखरूपरित्या व अगदी कमी पैशामध्ये वगैरे हे शिकू शकतील, आपल्याला असं इथं बांधता येतं. ओके, व यामुळे काय होतं पहा, भारताच्या बाहेरील जे विद्यापीठ वगैरे भारतामध्ये आल्यानंतर इथं येऊन शिक्षण वगैरे स्थापन केले, मग याचा फायदा आपल्याला जे विद्यार्थी आपल्या इथे शिकले म्हणजे त्यांच्या विद्यापीठातील जे विद्यार्थी इथे शिकले याचा फायदा काय, दुसऱ्या देशामध्ये त्यांना डायरेक्टली नोकरी वगैरे किंवा जॉब प्रेफरन्स वगैरे त्यांना देता येईल. ओके, अशा पद्धतीने आपलं हे डायरेक्टली ग्लोबलायझेशनचा एक इफेक्ट आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. 2006 पासूनचा हे प्रयत्न चालू होता, तो आता किती आहे 2023 मध्ये हा प्रयत्न इथं संपत आहे असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो. व पुढल्या वर्षीपासून हे चालू होईल, कारण पुढल्या वर्षीपासून डिग्री जी आहे ती 4 वर्षाची वगैरे होणार आहे. मग या बेसिसवर हे सर्व प्रक्रिया वगैरे UGC राबवत आहे व ही अगदी काळाची गरज होती व हे चांगला निर्णय आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर पहा, पोलीस भरतीत डॉक्टरसह 40 अभियंत्यांची धाव. अर्जदार उच्च शिक्षितांची संख्या पहा, पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांची संख्यामध्ये आपण पाहूयात की BHMS MD झालेला आहे 1 जण विद्यार्थी, त्यानंतर ME आहेत 3 विद्यार्थी, त्यानंतर MBA आहेत 15 विद्यार्थी. असे जे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत ते पण पोलीस भरतीसाठी वगैरे अर्ज करतात. मग यातून आपल्याला काय दिसून येतं तर एज्युकेशन बाजार. ओके, आय होप म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पण पाहिलेला आहे आपला, म्हणजे परवा दिवशी आपण एक व्हिडिओ टाकलेला होता व 3 तारखेच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं होतं की एज्युकेशन बाजार म्हणजे काय झालेलं आहे भारतात. तर हेच आहे, त्याचं उदाहरण आपलं इथं स्पष्ट सांगता येतं. पहा, आपल्याकडे BA झाल्यानंतर आपल्याला काहीच भेटलं नाही किंवा BHMS झालेलं आहे या विद्यार्थ्याचं.
ओके, त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही की आपण खालीच आहोत असं त्याला वाटलं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, BHMS जरी झालं तरी त्याने पुढे काय घेतलं, MDला ॲडमिशन घेतलं. MD पण झालं तरी त्याला शासकीय नोकरीचीच गरज होती, किंवा तो स्वतःवर ठाम नव्हता की मी कशा पद्धतीने प्रॅक्टिस वगैरे करू शकेल का. म्हणजे आता पहा, MD जर असेल हा विद्यार्थी, तर तो अगदी प्रॅक्टिस जर केला असता, म्हणजे स्वतः प्रॅक्टिस जर केला असता, तर अगदीच त्याचं बिझनेस जो आहे किंवा त्याचा जो व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकला असता. कारण पहा, BHMS ही डिग्री कशी आहे, व्यावसायिक शिक्षणामध्ये येते. मग तरी देखील तो MD कडे म्हणजे स्वतःचं प्रॅक्टिस वगैरे न करता त्यानं काय केलेलं आहे, पोलीस भरतीसाठी वगैरे अर्ज केलेला आहे. यातून काय दिसते, शिक्षण व्यवस्थेचा आपला फेल्युअर आहे हे एक. ओके, म्हणजे आपण अगदी शिक्षण शिकतो चांगल्या पद्धतीने, आपण पण म्हणजे लहान वयापासूनच आपण क्लासेस वगैरे लावतो, इनवर्ड डिमांड वगैरे तयार केली जाते, हे आपण एज्युकेशन बाजार या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तरी देखील आपल्याला नोकरी वगैरे मिळत नाही, किंवा आपले जी डिग्री आहेत ती वाढतच जातात. याला काय म्हटलेलं होतं, पण डिप्लोमा डिसीज झालेला आहे. अगदी डिप्लोमा डिसीजची संख्या वगैरे इथं आपल्याला इथं बेसिकली दिसून येते. ओके, हे कॉन्स्टेबल जे पद आहे ते 12वीवर पद आहे. तर 12वीच्या पदासाठी आपण MD जर विद्यार्थी अर्ज करत असतील, तर हे भारतीय एज्युकेशन सिस्टमचं फेल्युअरच आहे, हे आपण इथं बेसिकली लिहू शकतो. आता त्या दिवशी पण मी तेच सांगितलेलं होतं की तुम्हाला मेन सेन्सरिटीमध्ये कशा पद्धतीने लिहाल ते तुमच्यावर डिपेंड आहे. अगदी तेच आहे. आता उदाहरण पण तुमच्या समोरच आहेत उदाहरण. आता हे तुम्ही कशा पद्धतीने कुठे बसवाल हे तुम्हाला डिपेंड आहे. ओके, ते तुम्ही ठरवू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बाकीच्या न्यूज काही गरजेच्या वगैरे इथून दिसत नाहीत. त्यानंतर आणखीन एक चांगली बातमी आहे, पहा, कोरोनाग्रस्तांचे मृत्यू रोखणे शक्य झालेले आहे. म्हणजे जे रिसर्च आहे त्यावरती होत आहे. पहा, कोरोनाची चाचणी करण्यासाठी एक स्वॅब घेतात. ओके, मग त्यामध्ये किती 710 मिलियन विषाणू बाहेर निघतात. ओके, मग हे विषाणू कशावर जगतात, तर ॲमिनो ॲसिडवर वगैरे जगतात. मग पहा, ॲमिनो ॲसिडचं म्हणजे ॲमिनो ॲसिडची संख्या वगैरे शरीरात कमी होते, कारण 710 मिलियन एवढे विषाणू बाहेर वगैरे जर निघाले तर ॲमिनो ॲसिड पण कमी होतो. मग ॲमिनो ॲसिड कमी झाल्यानंतर आपल्याला तिथे अमिनो ॲसिड बाहेरून वगैरे पुरवठा करता येईल असं त्यांचं तज्ञांचं वगैरे म्हणणं आहे. त्यामुळे एक विषाणू किती अमिनो ॲसिड वगैरे शोषण करतं हे आपल्याला बेसिकली त्या संशोधन वगैरे त्यांनी करणार आहेत. मग ते जर अमिनो ॲसिड त्यांना जर समजलं की एक विषाणू एवढा एवढा अमिनो ॲसिड वगैरे कंझ्युम करतं, मग त्यानंतर आपण काय करू शकतो, पहा, जेवढं अमिनो ॲसिड वगैरे कंझ्युम झालेलं आहे तेवढं आपण परत एकदा त्या शरीरात वगैरे पाठवलं तर शरीर म्हणजे सुदृढ वगैरे राहण्यात मदत होईल असं तज्ञांचं वगैरे म्हणणं आहे. मग पाहूयात कशा पद्धतीने त्यावरती रिसर्च वगैरे होईल पुढे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज काही गरजेची वगैरे वाटली नाही. त्यानंतर पहा, पुढची न्यूज. राज्यामध्ये लोकायुक्त कायदा जो होता तो विधानसभेने पारित केला, परंतु विधान परिषदेमध्ये सध्याला बहुमत नसल्यानं सरकारची तिथे अडचण वगैरे होत आहे. पण ते पण 2 महिन्यानंतर जेव्हा अधिवेशन वगैरे भरेल त्यामध्ये ते अगदीच क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे गरजेचं नाही त्यामध्ये पण PhD करणं वगैरे. पुढे चला. त्यानंतर देश विदेश, इथून पण न्यूज काही गरजेची वगैरे वाटली नाही. ओके, त्यानंतर पुढे या विचार आहेत, पहा, लोकसत्ता विचार. या पेजवरती काहीच गरजेचं वगैरे वाटलं नाही, म्हणजे हे लोकमानस वगैरे आहे. त्यानंतर संपादकीय पेज, हे अगदी गरजेचं आहे. हायड्रोजनला ऑक्सिजन. आता आपल्याला माहिती आहे मागच्या 2 दिवसापासून ग्रीन हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन हेच आपला न्यूजपेपरमध्ये वगैरे दिसत आहे. ओके, मग आपण कालच्या 5 जानेवारीच्या न्यूजपेपरमध्ये पण पाहिलेलं आहे. तरी देखील आज त्याची आव्हाने पण आलेली आहेत. म्हणजे काल एक ओव्हरव्ह्यू होतं, काल लेख आलेला नव्हता, पहा, फक्त एक न्यूज होती पहिल्या पानावरती, मग ती आपण पाहिलेली आहे. ओव्हरव्ह्यू होता कालचा. मग आज जी आहे ती लेख आहे, लेख आता पाहणार आहोत. ओके, मग आता याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याचे इम्पॅक्ट वगैरे सर्व जे आहे ते आपण आजच्या लेखमध्ये वगैरे कव्हर करणार आहोत. ओके, व याच बेसिसवर पहा, यामध्ये द हिंदूचे पण पॉईंट कव्हर होणार आहेत, कारण द हिंदूमध्ये पण आज यावरतीच कंटेक्स्ट आणि कंटेक्स्टची एक्सप्लेन सिरीज आलेली आहे. ओके, मग आपला दोन्ही वृत्तपत्र वगैरे वाचायचं नाही, फक्त एका वृत्तपत्रामधून हे कव्हर करणार आहोत आपण. ओके, पहा, हायड्रोजन इंधन निर्मितीचा सध्याच्या 400 रुपये प्रति किलो खर्च आहे. ओके, किती, 400 रुपये प्रति किलो. त्याच्या निर्मितीमधले सध्याचे काही प्रश्न, यानंतरही नव्या धोरणाचे स्वागत व्हावे इतके पर्यायी इंधन गरजेचे आहे हे. ओके, म्हणजे 400 रुपये प्रति किलो जर खर्च असेल तरी देखील आपण याला स्वागत करावं लागेल, कारण आपली गरज आहे, ती काळाची गरज आहे. कारण पहा, जर बेसिकली आपण पाहिलं पेट्रोल डिझेल वगैरे जे इंधन आहेत त्यावरतीचा जो खर्च आहे आपला तो भरपूर आहे, व आपण 80% एनर्जी काय करतो, इम्पोर्ट करतो. म्हणजे भारतात 80% एनर्जी आपण आयात करतो. एवढी जर एनर्जी जास्त आपण आयात करत असू तर असे प्रश्न पण सोडणं वगैरे गरजेचं आहे. आपण यावरती पुढे सांगूयात की याचे चॅलेंजेस आहे. म्हणजे हे 400 रुपये प्रति किलो जे आहे ते ह्याचं एक चॅलेंज आहे. कारण पहा, इथेनॉल आपण पाहिलेलं आहे तर 50 रुपयाला पडेल आपल्याला इथेनॉल. ओके, जे लिटर इथेनॉल पडेल ते 50 रुपयाला 1 लिटर इथेनॉल पडेल. कारण 100 रुपये जर डिझेलचा जो भाव पाहिलेला आहे आपण, तर 100 रुपये डिझेलच्या भावामध्ये आपला 50% वरच इथेनॉल वगैरे पडतं. मग पहा,
आपण इथेनॉलचं पण लेक्चर जे आहे म्हणजे इथेनॉलचं जे लेख आहे ते पण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. आता पहा, त्याच बेसिसवर आपण सध्याला पाहूयात की सध्या साऱ्या विश्वालाच नव्या स्वच्छ पर्यावरण स्नेही इंधनाचा ध्यास लागलेला आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेले पेट्रोल, डिझेल आणि त्याहीपेक्षा महाग पडले अशी पर्यावरण हानी ही यामागील 2 कारणे आहेत प्रमुख. ओके. त्यानंतर याच उद्देशाने अलीकडे विजेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोटारींसह मोठे उत्तेजन दिले जाते. मग पहा, अलीकडेच आपल्याला काय माहितं की इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे आली. इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर आपल्याला त्याला काय करावं लागतं, चार्जिंग करावं लागतं. मग चार्जिंग करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी वगैरे येणार आहे ती कशातून येते, तर कोळसा जाळून येते. मग पहा, इलेक्ट्रिक व्हेकल हे पर्यावरणपूरक आहे का, तर बिलकुल नाही असं आपण इथं म्हणू शकतो. हां, कदाचित जर ते सोलार एनर्जी त्यानंतर वाइंड एनर्जी वगैरे पासून जर आलं तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. परंतु जर मागून त्याच्या पण कोळसा जाळून जर आपण इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे त्याला बॅटरी वगैरे पुरवठा करत असू तर ते चुकीचं आहे, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग त्यासाठी आपण काय केलं की कोळसा न जाणता आपण म्हणजे त्यापासून पण म्हणजे पॉझिटिव्ह काय आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकलचं, त्यातून कार्बन निघणार नाही. ओके, हे पॉझिटिव्ह झालं. परंतु निगेटिव्ह काय आहे, भला मोठा कोळसा आपण तिथं जाळत आहोत. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर केलं तर झिरोच आहे ना, त्याचा इम्पॅक्ट काय, झिरोच आहे. मग डायरेक्टली आपण पेट्रोलचीच आयात केलेलं ते परवडत होतं. मग त्यासाठी आपण इलेक्ट्रिक व्हेकलला आपण थोडंसं आता माघार घेतलं. ओके, मग त्यानंतर आपण काय म्हटलं की इथेनॉल घेऊयात. ओके, मग त्यासाठी आपण काय केलं, इथेनॉल. परंतु इथेनॉलचे पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर पाहिले तर ऊस लावावं लागतं. ऊसापासून आपण काय करतो, इथेनॉलची निर्मिती वगैरे केली. ठीक आहे. परंतु ऊस लावल्यानंतर काय होतं पहा, शेतकरी जे आहेत, मराठवाड्यातील शेतकरी असू द्यात किंवा विदर्भातील शेतकरी वगैरे असले तर ते काय करतात, दिवस रात्र ऊसाला पाणी देतील. ओके, दिवस रात्र ऊसाला पाणी दिल्यानंतर काय जमिनीतील जे पाण्याची पातळी आहे ती कमी होईल. यातून पण काय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे. कारण आपल्याला माहिती आहे मराठवाडा हा अगदीच दुष्काळजन्य भाग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर विदर्भ पण तसंच आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या पद्धतीनेच होतात. ओके, दुष्काळामुळे आत्महत्या वगैरे होतात. मग असं असताना आपण इथेनॉलला प्रोडक्शनसाठी वगैरे जास्त पुढे आणणं हे पण आपल्यासाठी चुकीचं आहे. त्यामुळे इथेनॉल पण पर्यावरणपूरक आहे का, तर बिलकुल नाही. मग हे पण झालं. त्यानंतर आता काय आलं, म्हणजे एकाच वर्षामध्ये 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग आता सरकारने काय घेऊन आलेलं आहे, ग्रीन हायड्रोजन. ओके, आता सर्वांना पिरियडिक टेबल माहिती असेल असं मी कन्सिडर करतोय. ओके, म्हणजे 10वीमध्ये सर्वांनी शिकलेलं असेल असं कन्सिडर करून आपण पाहूयात की पहा, पिरियडिक टेबलमध्ये पहिला एलिमेंट होता म्हणजे जो वायू होता तो हायड्रोजन आहे. बरोबर. मग हा हायड्रोजन जर पाहिला आपण बेसिकली तर हा वायू या नात्याने काय आहे, स्वतंत्र अस्तित्वात नाही. ओके, म्हणजे हा स्वतंत्र अस्तित्वात नाही की म्हणजे त्याला कोणाची सहमती घ्यावीच लागते. ओके, म्हणजे कोणासोबत तरी त्याला हात मिळवणी करावीच लागते तेव्हाच तो जगू शकतो. ओके, जसं उदाहरणार्थ H2O. ओके, मग पहा आता हे ग्रीन हायड्रोजन ही भानगड काय आहे मग. ओके, ग्रीन हायड्रोजन आपण असं म्हणतो की म्हणजे ग्रीन याचे बेसिकली हायड्रोजनचे प्रकार काय आहेत मग. ओके, हायड्रोजन तर माहिती आहे की आपल्याला हा एकटा राहू शकत नाही. मग त्यातील काही ग्रीन म्हणजे कशासोबत दुसऱ्यासोबत वगैरे लिंक आहे का, तर तसं काही नाहीये. तर अगोदर आपण हायड्रोजनचे प्रकार पाहूयात. ओके, प्लीज लक्षात ठेवा, UPSC प्रिलिमला हा प्रश्न नक्की असू शकेल. ओके, त्यामुळे पहिला हायड्रोजनचा प्रकार आहे पहा, ब्राऊन हायड्रोजन. ओके, BROWN, ब्राऊन हायड्रोजन. ओके, ब्राऊन हायड्रोजन म्हणजे काय पहा, तर हा कोळशापासून उत्पन्न होतो. ओके, जर कोळसा जाळला तुम्ही म्हणजे कोळशामध्ये हा अडकून असतो. ओके, जर कोळशाला तुम्ही विघटन केलात, कोळशाचं जाळलात किंवा विघटन वगैरे जर त्याचं केलात तर काय होतो, हा हायड्रोजन बाहेर पडतो. त्याला आपण काय म्हणतो, ब्राऊन हायड्रोजन म्हणतो. कशातून येतो, कोळशातून येतो. त्यानंतर सेकंड हायड्रोजन आहे ग्रे हायड्रोजन. ओके, GREY, ग्रे हायड्रोजन. ओके, हा बेसिकली कशातून तयार होतो मग, तर हा नॅचरल गॅस. ओके, नॅचरल गॅस जाळल्यानंतर वगैरे त्याचं म्हणजे त्याचं विघटन वगैरे केल्यानंतर आपल्याला कोणता हायड्रोजन भेटतो, तर ग्रे हायड्रोजन भेटतो. मग त्यानंतर आता ब्ल्यू हायड्रोजन पण आहे एक. ओके, BLEW. ओके, ब्ल्यू हायड्रोजन हा कशातून भेटतो, हा पण नॅचरल गॅसचाच एक एलिमेंट आहे. परंतु यातून काय होतं, कार्बन इमिशन होतं. ओके, कार्बन इमिशन होतं. ओके, मग आता पहा, आता ही फक्त सी घ्या तुम्ही किंवा कार्बन डायऑक्साईड पण जरी झालं तर काही हरकत नाही आहे. ओके, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर ब्ल्यू हायड्रोजन. ओके, ब्ल्यू हायड्रोजन म्हणजे काय, तर नॅचरल गॅसचं, परंतु पुन्हा पुढे जाऊन काय होतं, यातून कार्बन पण होतं व हायड्रोजन पण होतं. म्हणजे नॅचरल गॅसला तुम्ही जर जाळलात व त्यातून फक्त जर हायड्रोजन जर बाहेर पडलं तर ते ग्रे हायड्रोजन आहे. परंतु एकाच वेळी हा कार्बन पण बाहेर पडत आहे व एकीकडे काय बाहेर पडत आहे, तर आपलं हायड्रोजन पण बाहेर पडत आहे. त्या कंडिशनला आपण म्हणतो ब्ल्यू हायड्रोजन. ओके, मग पहा, मग हे झाले 3 प्रकार व उर्वरित आहे ग्रीन हायड्रोजन. मग ग्रीन हायड्रोजन ही भानगड काय आहे, तर पहा, H2O म्हणजे पाण्याला जाळलं तुम्ही, म्हणजे पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस वगैरे जर केलं, म्हणजे पाण्याचं ह्या H2O ला वगैरे जर स्प्लिट केलं. ओके, मग या स्प्लिटपासून या स्प्लिटपासून जे हायड्रोजन वगैरे आपल्याला मिळणार आहे ते म्हणजेच काय, ग्रीन हायड्रोजन. कारण पहा, ग्रीन हायड्रोजनच आपण याचं नाव कसं काय दिलं, तर बेसिकली पहा इथे
जे ऑक्सिजन बाजूला पडतं, ओके, ऑक्सिजन कसा आहे, तो अगदी चांगला घटक आहे, म्हणजे तो काही प्रदूषण वगैरे करत नाही. व हायड्रोजन जो घटक आहे तो पण म्हणजे प्रदूषित वगैरे करणार नाही, यामुळे आपण काय म्हणतो, ही ग्रीन हायड्रोजन म्हणतो. ओके, बाकीचं जर एमिशन वगैरे जर पाहिले, ही ब्ल्यू हायड्रोजन वगैरे हे अगदीच प्रदूषित वगैरे करतो. त्यानंतर ब्राऊन हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन हे प्रदूषित करतात, परंतु ग्रीन हायड्रोजन हे प्रदूषित करत नाही. त्यानंतर पहा, हे जे आपण हायड्रोजनचे प्रकार पाहिले, ओके, हे जे हायड्रोजनचे प्रकार वगैरे पाहिले आपण, या हायड्रोजनच्या प्रकारामधील आपल्यासाठी एकच इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ग्रीन हायड्रोजन GH2. ओके, मग हे जर ग्रीन हायड्रोजन वगैरे आपल्याला मिळवायचं असेल तर आपण एक प्रोसिजर सांगितली, ती आहे H2O. पाणी घ्यायचं पहिल्यांदा, पाण्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोलायसिसची प्रोसिजर करायची आहे. इलेक्ट्रोलायसिस हे प्लीज लक्षात ठेवा, काल पण सांगितलेलं होतं, आज पण परत सांगतोय मी, इलेक्ट्रोलायसिसची प्रोसिजर वगैरे करावी लागेल. ओके, ही प्रोसिजर केल्यानंतर काय होतं, ही ऑक्सिजन जो घटक आहे हा घटक वेगळा होतो व हा H2 जो घटक आहे हा बेसिकली वेगळा होतो. म्हणजे GH2 आपल्याला इथं डायरेक्टली मिळतो. जी म्हणजे काय, ग्रीन हायड्रोजन आहे, ते ग्रीनसाठी सिंबल वापरलेला आहे. H2 पाहिजे आहे आपल्याला फक्त. ओके, ते कुठून भेटणार आहे, पाण्यातून. मग पहा, ही इलेक्ट्रोलायसिस वगैरे जर करायचं असेल तर आपला खर्च किती येत आहे, मग 1 किलो मागे 400 रुपये खर्च येत आहे. ओके, हे आपल्याला बेसिकली त्याचं चॅलेंज आहे. म्हणजे आता पहा, सरकारने फक्त जर म्हणजे सरकारने ठरवलं की आपल्याला ग्रीन हायड्रोजन पाहिजे व तशा पद्धतीने लेख वगैरे दिलं तर होत नाही. त्यामागचा खर्च पण आपल्याला पाहावा लागतो. अगदी तेच आहे. म्हणजे सरकारने 2-3 दिवसापासून आपल्याला फक्त हेच उठवलेलं दिसत आहे की सरकारने त्यावरती म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन वगैरे आणलेली आहे असं आपल्याला दिसत आहे, परंतु त्यामागचा खर्च पण आपल्याला पाहायचं गरजेचं होतं. मग त्यासाठी 400 रुपये पर किलो त्याचा खर्च आहे. ओके, हा त्यामुळे खर्च काय आहे हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. व हे काय आहे, मग त्याचं एक बेसिकली आव्हान आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढे या, 100 रुपयापर्यंत कमी होईल असं मानले जाते. म्हणजे पहा, हा जर खर्च वगैरे जर पाहिला आपण, तो सध्याला प्राथमिक स्टेजमध्ये आहे. पण यावरती जर आपण आणखी जर रिसर्च वगैरे जर केली, यामधील जे रिसर्च वगैरे आहे ती आणखी नवीन प्रक्रिया वगैरे जर केली तर हा खर्च किती, 100 रुपयापर्यंत पण येईल, परंतु त्याला रिसर्च वगैरे करावे लागेल. हे आपलं एक आव्हानातला आपण काय दिलं, तिला लगेच सोल्युशन पण दिलं. मी पहिल्यांदा आव्हान काय सांगितलं तुम्हाला, चॅलेंज काय होतं, 400 रुपये पर KG आपल्याला इथं लागत आहे, पण त्याला सोल्युशन काय आहे, 100 रुपयेपर्यंत होऊ शकेल असं आपण तिथं बेसिकली सांगितलेलं आहे. त्याचं हे सोल्युशन होतं. ओके, मग त्यानंतर आपण लेखमध्ये पुढे जाऊयात की हायड्रोजन हा केवळ ऊर्जावाहक आहे, तो स्वतः ऊर्जाधारक नाही आहे. पहा, हायड्रोजन काय करतो, फक्त ऊर्जावाहक आहे. म्हणजे पहा, एनर्जी चं एक फॉर्म्युलाच आहे ना आपला, की फक्त ते तयार करता येत नाही, ओके, किंवा त्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही, फक्त त्याचं फॉर्म वगैरे बदलता येतं एनर्जीचं. अगदी त्याच पद्धतीने जर पाहिलं आपण तर तो फक्त ऊर्जाधारक नाही, म्हणजे तो फक्त एक एनर्जीचं फ्लो म्हणून वगैरे ऊर्जावाहक म्हणून कार्य करू शकतो हायड्रोजन. तो स्वतः ऊर्जाधारक वगैरे ऊर्जाधारण वगैरे तो करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे त्यामुळे तो वहन करीत असलेल्या ऊर्जेचे रूपांतर विजेत करणे अत्यावश्यक आहे आपल्याला. ओके, कारण पहा, तो एनर्जी साठवून ठेवू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, फक्त एक वायर ज्या पद्धतीने कार्य करतं अगदी त्याच पद्धतीने कार्य करणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला स्टोअर करावं लागेल. त्यासाठीच एक प्रक्रिया आहे, त्याचं नाव आहे ऑक्सिडेशन, नावाने ओळखली जाणारी ही प्रक्रिया आहे. मग पहा, ऑक्सिडेशन ही प्रक्रिया असते आणि त्यामधील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर हे विजेत झाले की ती वीज मोटार, इंजिन वा अन्यत्र पुरवली जाते. मग ऑक्सिडेशन एनर्जी पासून आपण काय करतो, जे रासायनिक एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये वगैरे रूपांतर करतो. रासायनिक एनर्जी म्हणजेच काय, रासायनिक काय म्हटलं, हायड्रोजन हे काय आहे, रसायन आहे. रसायनाचं आपण कशात रूपांतर करायचं, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये वगैरे. ओके, मग या प्रक्रियेला काय म्हणतो, ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन. पहा प्लीज, हे 2 टर्म लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलायसिसनुसार काय भेटणार आहे तुम्हाला, फक्त हायड्रोजन भेटेल. इलेक्ट्रोलायसिसनं हायड्रोजन भेटल्यानंतर त्या प्रोसिजरला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऑक्सिडेशन ही रिएक्शन वगैरे तिथं व्हावी लागेल. ओके, मग ऑक्सिडेशन रिएक्शन तिथे पुरवली गेल्यानंतर आपण ती वीज मोटार वगैरे तिथं नियंत्रित वगैरे करू शकतो. आणि सद्यस्थितीत ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. आणि दुसरे असे की हायड्रोजन निर्मिती ऊर्जा साठवण्याचा व्यवस्था आपल्याकडे सध्याला अस्तित्वात नाही आहे. ओके, म्हणजे जर भारत जर पाहिलं तर 2012 मध्येच आपण काय केलेला होता, आटू वगैरे चालवलेला होता हायड्रोजनवरती. 2012 ती आता 11 वर्ष उलटून गेली. आपण त्यामध्ये प्रोग्रेस का करू शकलो नाही, कारण पहा, आपल्याकडे हायड्रोजन निर्मिती ऊर्जा साठवण्याची व्यवस्था आपल्याकडे सध्याला अस्तित्वात नाही आहे. ओके, त्यासाठी आपण काय करतो, मग ते सर्व इम्पोर्ट करतो. ओके, त्यामुळे पहा, हायड्रोजनचा विचार मोटारीतील इंधनासाठी करण्याचा प्रयत्न आहे, अर्थात यातून निर्माण होणारी वीज साठवण्याची व्यवस्था म्हणजे बॅटऱ्या. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय लागतील, तर बॅटऱ्याच लागतील. मग सोलार ऊर्जा कशामुळे गोंधळत आहे सध्याला, सोलार ऊर्जा जे प्रकल्प वगैरे आहेत ते पण खाली कशामुळे गेलेले आहेत, तर तेच कारण आहे बॅटरी. ओके, बॅटरी आपल्याकडे उपलब्ध वगैरे होत नाही, ते चायनामधून वगैरे उपलब्ध होते, त्यात पण भरपूर इश्यू वगैरे झालेले आहेत. कधी सोलारवर जर लेख आला तेव्हा मी त्याला डिटेलमध्ये कव्हर करेन, परंतु आज आपण फक्त ग्रीन हायड्रोजन बाबत बोलूयात. ओके, मग पहा,
जर बॅटरी आपल्याकडे उपलब्ध जर नसतील तर मग फायदा होणार नाही आहे ना, मग आपला पण परत तेच होणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण चायनावर दुसऱ्या देशावर वगैरे डिपेंड होतो तिथं पण तेच प्रॉब्लेम होता. मग आपलं इथं इथेनॉलच चांगला घटक वगैरे सांगता येईल, परंतु बेसिकली आपण सोडून देता कामा नाही. तर यासाठी काही म्हणजे आपण इथं बेसिकली सांगितलं ना की आपल्याकडे 100 रुपयेपर्यंत पण जाऊ शकतो आपण, त्यासाठी आपल्याला रिसर्चची गरज आहे. मग त्यानंतर पुढे जाऊयात. आता या इंधनाचे फायदे त्याप्रमाणे तोटेही आहेत. ओके, त्यासाठीच म्हटलं पहिल्यांदा की 400 रुपयेचं एक आव्हान होतं. ओके, आता तोटे काय काय आहेत तर ते नमूद करायला हवेतच. याचे कारण याबाबत आपल्या राष्ट्रीय सवयीप्रमाणे याबाबत आता इतकी हवा निर्माण केली जाईल की जणू हायड्रोजन इंधन म्हणजे सजीवच आहे. हे इंधन उर्जाधळेपणासारखे साजेसेस ते टाळण्यासाठी आता या इंधनासमोरील आव्हानांचा विचार देखील करायला गरजेचा आहे. तर ते आता अग्रक्रमाने मुद्दा येतो तो हायड्रोजनच्या प्रचंड ज्वलनशीलतेचा. आता हायड्रोजन जो घटक आहे किंवा जो रसायन आहे तो प्रचंड ज्वलनशीलता आहे. त्यामुळे या इंधनाच्या सुरक्षिततेबाबत आताच गंभीर चिंता व्यक्त होते. म्हणजेच या त्याच्या ज्वालाग्रही स्वभावामुळे हायड्रोजनची विशेषतः त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधन आणि यंत्रणेची साठवणूक अत्यंत अवघड आहे. कारण पहा, हायड्रोजन जर एवढं म्हणजे जास्त व्होलाटाईल आहे किंवा हायली इन्फ्लेमेबल आहे, म्हणजे ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेल आहे त्याच्याहून पुढे गेल्यानंतर जेवढं हे आहे आपल्याला तेवढं ज्वलनशील तो पदार्थ आहे हायड्रोजन. मग त्यासाठी जितके आव्हान मोठे तितका त्यावरील खर्च अधिक असतो. बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजन अगदीच ज्वलनशील, जास्त ज्वलनशील आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याला साठवण्यासाठी पण विशिष्ट काहीतरी गोष्ट तयार करावी लागेल ना. आता कालच्या वृत्तपत्रामध्ये वगैरे मी फक्त तुम्हाला सांगितलेलं की ती टँकरमध्ये वगैरे आपण त्याला तयार करून ठेवू शकतो किंवा त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. परंतु ते टँकरची काहीतरी क्वालिटी मेंटेन करावीच लागेल आपल्याला. त्यानंतर त्याचं टेम्परेचर वगैरे मेंटेन करावं लागेल. जशा पद्धतीने आपण कोविडची लसला म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथं पण याला कुठेतरी म्हणजे असं टँकर वगैरे तयार करावं लागेल की त्याचं टेम्परेचर वगैरे मॅनेज करावं लागेल. मग त्यावरती जो खर्च लागणार आहे ना तो खूप मोठा खर्च वगैरे इथं होईल. त्यानंतर दुसरा असे की पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करायला लागणारी जी ऊर्जा आहे व अंतिमतः हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा अधिक असते. म्हणजे पहा, इथे मी काय सांगितलं, इलेक्ट्रोलायसिस करायची आहे ना आपल्याला, ही जी इलेक्ट्रोलायसिस वगैरे करायची आहे यावरती जो लागणारा खर्च आहे तो अगदी जास्त आहे. परंतु म्हणजे इलेक्ट्रोलायसिसवरचा खर्च जास्त आहे, न की हे ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनचा. म्हणजे आपल्याला उत्पादन करतानाचाच खर्च जास्त आहे. ओके, त्यामुळे म्हणजेच अंतिमतः उत्पादनापेक्षा कच्च्या मालाचाच इथं खर्च जास्त आपल्याला दिसून येतोय. ओके, म्हणजे कच्च्या मालाचाच खर्च इथं जास्त आहे, उत्पादन तर कमीच मध्येच पडत आहे आपल्याला. ओके, त्यानंतर पुढे घेतल्यानंतर आता जी बॅटरी होतं त्या बॅटरी संदर्भात थोडंसं पाहूयात की विजेऱ्यात लिथियम आणि कोबाल्ट ही मूलद्रव्य मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात. ओके, लागतात. कोणती? लिथियम आणि कोबाल्ट. ओके, म्हणजे बॅटरीमध्ये लिथियम आणि कोबाल्ट या दोन प्रकारच्या बॅटरी वगैरे आपल्याला बेसिकली पाहायला मिळतात. ओके, मग ह्या आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात, परंतु भारतामध्ये याचा साठा नाही आहे. ओके, त्यांचा आपल्याकडे तुटवडा आहे आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाप्रमाणे त्यांच्या मालकीसाठी कधी स्पर्धा सुरू झालेली आहे ऑलरेडी. म्हणजे ते दुसरे देश वगैरे स्वतः स्पर्धेमध्ये वगैरे उतरलेले आहेत. ओके, कोणते? लिथियम आणि कोबाल्टच्या स्पर्धेसाठी दुसरे देश वगैरे उतरलेले आहेत. त्यामध्ये पहा ते कुठे भेटतं आपल्याला, तर इथं दिलेलं आहे सर्व. लिथियम हे बोलिव्हियाच्या देशामध्ये वगैरे ते मोठ्या प्रमाणावर सापडतात, तर कोबाल्ट हे आफ्रिकेत सापडतं. ओके, या दोन्ही आघाडींच्या देशांवर आपल्याला पाहायला मिळतं की चीनने मोठी झेप घेतलेली आहे व ते दुसरीकडून म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे चीन, सगळीकडूनच रिसोर्सेस वगैरे म्हणजे कब्जा वगैरे करण्याचा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, चीनची फॉरेन पॉलिसी तशाच पद्धतीने वगैरे त्यांनी तयार केलेली आहे. ओके, मग त्यानंतर आता चीनकडे एक आहे लिथियम आणि कोबाल्ट. त्यानंतर अमेरिकेचा जो इलॉन मस्क आहे, ओके, इलॉन मस्क मृणाल सरांच्या भाषेत गंजेडी. ओके, म्हणजे तर इलॉन मस्क याची तर मक्तेदारीच म्हणता येईल. ओके, कारण त्याचे काय आहे, कंपनी टेस्ला तो विजेवरच सर्व प्रकरण वगैरे चालवतो ना. ओके, त्यामुळे म्हणजे टेस्ला ही जे इंजिन वगैरे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकल आहे, त्यामुळे त्याच्याकडे बॅटरीसाठी तर हे ऑलरेडी त्यांनी कब्जा वगैरे त्यावरती केलेला आहे. मग आता आपल्या भारताकडे उरतं काय उपाय, तर प्लॅटिनम आणि इरॅडियम. ओके, यांचा विचार व्हायला हवा. बड्या देशांत त्यांच्या मालकीचे प्रयत्न आधीच सुरू झालेले आहेत. ओके, मग तरी देखील आपल्याला यावरती रिसर्च वगैरे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे त्याचे सोर्सेस वगैरे आपण त्याला म्हणू शकतो की याच्यावरती जर रिसर्च केलं तर भारतात कुठेतरी भविष्य आहे, हे आपण इथं बेसिस सांगू शकतो. मग हे झाले त्यावर ग्रीन हायड्रोजन समोरील ही झाली आव्हाने. ओके, मग आता पहा, हे जरी आव्हाने असले तरी अर्थात म्हणून आपण प्रयत्न करू नयेत असे अजिबातच नाही. हे व्यक्तीच्या व्यायाम सवयीसारखे आहे. इतरांनी आपल्या आधी कवायती सुरू केल्या म्हणून आपण त्या न करण्याचे
काही कारण नाही असं आपण इथं सांगू शकतो. हे इथं कन्क्लुजन पण दिलेलं आहे. ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. आपल्यासारखा महाकाय देश ऊर्जेसाठी कायमच भुकेलेला राहिला आहे. तेव्हा या हायड्रोजन इंधन संशोधनास ऑक्सिजन पुरवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच आहे. मुद्दा इतकाच की सर्व बाजू समजून न घेता त्याची उत्सव करण्याची गरज नाही आहे. ओके, त्यामुळे आय होप तुम्हाला ग्रीन हायड्रोजन हा जो मुद्दा होता किंवा याच्या मागचं जे सर्व कारण वगैरे जे आहे, कारण मीमांसा किंवा त्याची जी प्रकार वगैरे आहेत हायड्रोजनची वगैरे, ते सर्व तुम्हाला मी योग्यरित्या वगैरे क्लिअर केलेलं आहे व ती योग्यरित्या तुम्हाला समजलेलं आहे असं मी अपेक्षा करतो. व त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नंतर पहा, परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली. आता हे आपण पाहिलेलं आहे की 2006 पासूनच हे सर्व प्रकरण वगैरे चालू झालेलं आहे. मग आता इथं याचं गरजेचं मला वाटत नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय व पुढे त्यानंतर पहा, करिअर वृत्तांत यामधील नवे शैक्षणिक धोरण वगैरे दिलेलं आहे. परंतु जे मी सांगितलेलं म्हणजे भारतीय भारतामध्ये दुसरे विद्यापीठ वगैरे येणार आहेत, त्याचं जे इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं तेच आहे इथं, त्यामुळे तुम्ही याला पण स्किप करू शकता. त्यानंतर पहा, लोकसत्ता व्हिवा हे लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. पहा, द हिंदूमधील मुख्य बातम्या जर पाहिल्या तर यामध्ये पण तसंच आहे. हे झालं बेसिकली खूप मोठी ॲडव्हर्टाईज. ओके, त्यानंतर पहा, सुप्रीम कोर्ट थ्रॉट्स इविक्शन फ्रॉम रेल्वे लँड इन हल्द्वानी. पहा, उत्तराखंडमधील ही केस आहे. तर उत्तराखंडमध्ये रेल्वे एक्वेजिशन म्हणजे रेल्वेसाठी जी लँड एक्वेजिशन वगैरे करण्यात येते, मग ते करण्यात येत होती व त्यासाठी हायकोर्टाने पण निकाल दिलेला होता उत्तराखंडच्या की पॅरामिलिटरीच्या फोर्सेसच्या अंतर्गत वगैरे जी आहे ते बुलडोजर वगैरे यांच्या घरावर वगैरे चालवण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं. परंतु सुप्रीम कोर्ट, आज देखील आपण सुप्रीम कोर्टाला त्यामुळेच ओळखतो की अपेक्स कोर्ट आहे आपलं. ओके, व तिथं आपला न्याय मिळतो असं आपण तिथं शाश्वती वगैरे धरू शकतो. अगदी त्याच पद्धतीने येथील जे कुटुंब वगैरे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका वगैरे घेऊन गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने यांना अगदीच न्याय वगैरे दिलेला आहे की डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट वगैरे यांना सजेशन वगैरे दिलेले आहेत की तुम्ही यांना उठवू वगैरे शकत नाही. कारण पहा, 50 ते 70 वर्ष जे आहे ते तिथे राहत आहेत. ओके, 50 ते 70 वर्ष जर तिथे राहत असतील तर त्यांची जागा वगैरे बळकावणं हे चुकीचं आहे. म्हणजे आता जरी जागा ती रेल्वेच्या अंतर्गत जरी येत असतील, प्रॉब्लेम काय होतं पहा, आपल्याकडे भारतीय संविधानानुसार काय करायचं आहे, रामराज्य वगैरे स्थापन करायचं आहे. रूल ऑफ लॉचं वगैरे इथं कुठेतरी कमीपणा वगैरे पडतो असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं ही इंटरप्रिटेशन महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे अगदी आपल्या भारतीय संविधानाचं किंवा भारतीय जे सरकार वगैरे आहे त्याचं मेन उद्दिष्ट काय आहे, म्हणजे शेवटचं उद्दिष्ट काय आहे, मेन गोल काय आहे, तर लोकांचं कल्याणकारी राज्य वगैरे स्थापन करणे. मग पहा, एवढ्या परिवारांना वगैरे जर तुम्ही उठवून तिथं कल्याणकारी राज्यासाठी आपण काय रेल्वेची वगैरे जर स्थापना करत असो तर ते हे अगदी चुकीचं आहे. त्यामुळे यांनी म्हटलेलं आहे, जर ती रेल्वेची जागा आहे ना, ठीक आहे, तुम्ही ती जागा बळकावू शकता, परंतु ह्या हे जे तिथली जी वस्ती वगैरे आहे त्यांना कुठेतरी तुम्ही काय करून द्या, एक दुसरी वस्ती वगैरे बनवून द्या, तेव्हा तुम्ही यांचं एज्युकेशन वगैरे करू शकता असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. ओके, व हे अगदीच आपला बेस्ट न्यूज आहे, पॉझिटिव्ह न्यूज आहे, त्यामुळे घेतली. UPSCला विचारणार नाही तरी देखील तुम्हाला माहिती असावं. त्यानंतर पुढे या, एंडेंजर्ड एशियन एलिफंट. एशियन एलिफंट कसा प्राणी आहे जर विचारण्यात आलं UPSCला तर एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये वगैरे येतो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर निलगिरी रिझर्व हे कुठं आहे प्लीज तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. ओके, म्हणजे मला माहिती आहे परंतु तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे ते सांगायचं आहे, म्हणजे तुमचा होमवर्क असेल. ओके, त्यानंतर पुढे या, इथून पण दुसरी काही गरजेची नाही. पहा, इथं OBC कोटा वगैरे हे आपण पाहिलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच रिलीज करेन. ओके, म्हणजे आपण घेतलेला आहे, परंतु तो व्हिडिओ जो नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी परत पाठवेन त्याला. त्यानंतर पुढे या, पहा, ही न्यूज मी पाठवलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. दर्पणकार. ओके, म्हणजे द फर्स्ट सोशल रिफॉर्मर ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर मराठी जर्नलिस्ट, एडिटर, हिस्टॉरियन ऑफ महाराष्ट्र, समाज सुधारकांमध्ये यांचं नाव वगैरे आहे. ओके, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ओके, मग त्यासाठी मी ही न्यूज वगैरे पाठवलेली आहे, कारण यावरती प्रश्न नक्की असतो समाज सुधारकांमध्ये, त्यामुळे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा ही न्यूज. त्यानंतर पुढे या, इथून दुसरी न्यूज वगैरे काही कामाची दिसत नाही आहे. त्यानंतर इथे न्यूज पहा, तिरुपती टू ऑपरेशनलाइज कंट्रीज लार्जेस्ट लिक्विड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट. ओके, तिरुपतीने देशातील सर्वात मोठं लिक्विड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट वगैरे चालू करणार आहेत ते. तर त्यांची टेक्नॉलॉजी कोणती आहे, तर फायट्रॉइड टेक्नॉलॉजीवर ते बेसिस आहे. ओके, प्लीज लक्षात ठेवा, सेवेज ट्रीटमेंट वगैरे जे असतं म्हणजे वेस्ट, लिक्विड वेस्ट म्हणजे जे गटाराचं पाणी वगैरे असतं त्याचं जे वेस्ट मॅनेजमेंट वगैरे करतं त्याचं हे तिरुपती काय करत आहेत. मग तिरुपती शहरामध्ये सगळ्यात भारतातील सर्वात मोठं हे ट्रीटमेंट प्लांट वगैरे होणार आहे. ओके, मग तिथं टेक्नॉलॉजी कोणती वापरणार आहेत हे टेक्नॉलॉजी लक्षात घ्या, कारण UPSC रिसेंटली न्यूज म्हणून अशा पद्धतीचा प्रश्न विचारतं. तर ती न्यूज टेक्नॉलॉजीचं नाव आहे पहा, फायट्रॉइड टेक्नॉलॉजी. ही कोणी डेव्हलप केलेली आहे, तर CSIR
आणि NEERI, ओके, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी ही टेक्नॉलॉजी वगैरे तयार केलेली आहे, फायट्रॉइड टेक्नॉलॉजी. हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, प्रिलिमसाठी फॅक्ट आहे ती. ओके, त्यानंतर काही गजेशन नाहीत एडिटोरियल. त्यानंतर इकडे पण तेच आहे, सुप्रीम कोर्टाने म्हणजे अगदीच जे पब्लिक म्हणजे पहा, एखादी मिनिस्टर वगैरे असेल, ओके, व तो सत्तेत असेल व त्याने जर एखादी स्टेटमेंट वगैरे दिलं व ते स्टेटमेंटमुळे दंगे जरी झाले तरी त्याला आपण जेलमध्ये वगैरे घालू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने वगैरे तिथं म्हटलेलं आहे. त्याबाबतीचं आहे, याचं मी मराठी ट्रान्सलेशन वगैरे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. बाकी तर हे काही मला तेवढंसं खास वगैरे वाटले नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. त्यानंतर हे पण तसंच आहे पहा, टी व्ही संबंधी आहे हे, म्हणजे टी व्हीमधील काही अमेंडमेंट वगैरे आहेत तर त्या संदर्भात दिलेलं आहे. परंतु मला पण मी पहिल्यांदा हे हायलाईट वगैरे केलं, परंतु हा जेवढा पाहिजे होता तेवढा टॉपिक वगैरे दिलेला नाही, म्हणजे याचं प्रायव्हेटायझेशन वगैरे झालं, झी मीडिया वगैरे हे दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण याला स्किप करू शकता. इथं 2 कायदे दिलेले आहेत, हे न वाचले तरी चालतील. किंवा कदाचित यदा पुढे वगैरे ह्याचे कायदा संदर्भात वगैरे जर आलं किंवा अमेंडमेंट बिल वगैरे पास होणार आहे 2022 मध्ये, मग तेव्हा जर झालं ते तर आपण त्याबद्दल पाहूयात. पण आताच याबद्दल काही मला तेवढंसं खास वाटलं नाही, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. त्यानंतर ओपिनियन पेजवरती इंटरव्ह्यू दिलेला आहे, गरजेचा नाही आहे. त्यानंतर क्रीडा न्यूज वगैरे आहेत, तर अशा पद्धतीने पुढे चला. त्यानंतर पहा, क्रीडा न्यूज आहे तिथे, इथून गरजेचं नाही. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट, यातून पण काही गरजेचं नाही, हे आपण पाहिलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन, आत्ताच याबद्दल सखोल चर्चा मी केलेली आहे व मला वाटते की मी न्याय वगैरे त्याला दिलेला आहे. तुम्हाला सर्व हायड्रोजनचे प्रकार वगैरे ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्यामुळे आपण याला पण स्किप करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.